नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला कोबीची कढईमधली मिरचीवर केलेली भाजी दाखवणार आहे। तर बघूया साहित्य। हा कढीपत्ता आहे, हा हिंग घेतलेला आहे, हे जिरं आहे फोडणीसाठी, ही राई आहे, या पोपटी मिरच्या घेतल्यात मी 3 आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे। हे हळद आहे आणि चवीसाठी मीठ आहे। तर कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। ते तेलामध्ये पहिला मी कढीपत्ता टाकते, नंतर मिरची टाकते छानपैकी, नंतर ही राई आणि जिरा आहे ते टाकते, हिंग टाकते आणि हा कांदा टाकते। त्याच्यानंतर मी थोडीशी हळद टाकते त्याच्यामध्ये, थोडीशी। ह्याच्यामध्ये ह्या भाजीला मसाला मी वापरत नाही, फक्त मिरचीवरतीच करते आणि हे मीठ टाकते चवीपुरती। कांदा असा परतून घेते। कांदा परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा मी एक छोटा मीडियम साईजचा कोबी घेतलेला आहे बारीक चिरून, तो टाकते। हा बारीक चिरलेला कोबी आहे, छोटा मीडियम घेतलेला आहे, पूर्ण अख्खा घेतलेला आहे भाजीसाठी। तर हा मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता मी ही सगळी भाजी मिक्स करते। ह्या भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही, फक्त भाजीला झाकण ठेवून वाफेवर शिजवायची, पाणी नाही टाकायचं ह्याच्यामध्ये। मंद आचेवरती वाफेवर शिजवायची आहे, म्हणजे त्याच्यात पाणी नाही घालता शिजवायची आहे ही कोबीची भाजी, त्यात पाणी नाही घालायचा। पूर्ण मिक्स करून घेते मी। अतिशय सुंदर लागते भाजी, चपाती भाकरी खायला छान। तुम्हाला हवं तर तुम्ही गरम मसाला पण याच्यात टाकू शकता, पण मसाला आपला तिखट लाल तिखट असेल ते कुठंच टाकायचे नाही, किंवा फक्त मिरचीवरच बनवायची असते। मी मिरचीवर बनवलेली आहे, अतिशय सुंदर लागते, एकदम चविष्ट लागते। तर तुम्ही नक्की करून बघा ही भाजी। बघा अशी मिक्स केलेली आहे। आता हिना मी 5-7 मिनिटं शिजत ठेवते मंद आचेवरती। मंद आचेवर मी ही पाणी न घालता शिजत ठेवते। आता झाकण ठेवते त्याच्यावरती। चला आपण एकदा ढवळून बघूया भाजी आपली कशी झालेली आहे ती। मस्त शिजत आहे आपली भाजी, मंद आचेवरती पाणी न घालता मी शिजत ठेवली आहे। बघा कशी सुंदर अजून शिजत आहे ती। कांदा पण शिजलेला आहे। आता कोबी थोडंसं अजून शिजू द्यायचं आहे। परत त्याच्यावर मी मंद आचेवर झाकण ठेवते, परत मी झाकण ठेवते त्याच्यावरती आणि परत 2 मिनिटं शिजवते। चला बघूया आपली भाजी आता शिजली का। बघा आपली भाजी आता सुंदर शिजलेली आहे, छान। बघा कोबी आपला पूर्ण शिजलेला आहे आता। तर आता त्याच्यामध्ये मी हा घरी बनवलेला घरगुती मसाला आहे, गरम मसाला, तो थोडासा टाकते। तुम्ही सुद्धा टाका, त्याने सुद्धा चांगलीच टेस्ट येते आहे, चव येते त्याला। आणि मिक्स करते भाजी छान। ताजा कोबी चपाती भाकरीबरोबर खायला मस्त कोबी सुक्की भाजी कोबीची। तर बघा तुम्हाला आवडली तर अशी तुम्ही पण करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा। पण किती सुंदर लागते हा कोबी शिजल्यानंतर, चविष्ट लागतो आणि भाजी पण मस्त दिसते एकदम। बघा कशी झालेली आहे आपली भाजी। ह्याच्यावर मी आता कोथिंबीर टाकते। बघा कशी सुंदर आपली कोबीची भाजी मिरचीवर बनवलेली आहे, मसाला न टाकता। तर नक्की तुम्ही पण करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कशी वाटली काय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला मित्रमैत्रिणींनो, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि धन्यवाद।